नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कच्च्या आंब्याचा मेथांबा। अगदी झटपट ही रेसिपी बनवून तयार होते। आंबट गोड छान जेवणाची चव वाढवणारी, एकही थेंब पाणी न वापरता आज आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। तर इथे मी आंबे सोलून आणि चिरून घेतलेले आहे, बघू शकता। गूळ घेतलेला आहे। हे सुके मसाल्यांमध्ये तिखट, धने पावडर, जिरा पावडर आणि हळद घेतलेली आहे। त्याचनुसार मी इथे चाट मसाला घेतलेला आहे, खूप गरजेचा आहे। आणि मीठ आणि काळं मीठ घेतलेलं आहे। आणि सुक्या याच्यांमध्ये मी मेथी दाणे, ओवा, मोहरी, सोप, जिरं आणि कलोंजी घेतलेली आहे। छान याने टेस्ट वाढते। सर्व साहित्य तुम्ही टाका यामध्ये। आपण नेहमी मेथांब्यामध्ये फक्त मेथी दाणे आणि लसण, जिऱ्या मोहरीचाच वापर करतो, पण याने खूप छान टेस्ट येते। थोडंसं आपण यामध्ये तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालं आपलं की सर्व जिन्नस हे आपण यामध्ये टाकून घेऊ आणि छान हलकं तडतडत पर्यंत त्याला परतून घेऊ। छान हलके तडतडले की यामध्ये आपल्याला आता सर्व्याच्या आपण कैऱ्या सोलून आणि चिरून घेतलेल्या होत्या ना, त्या सर्व्या टाकून घ्यायच्या। कोणत्याही साईज मध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता। मी याचं वरचं साल हिरवं काढलेलं आहे आणि छान अशा थोड्या जाडच मी इथे याच्या फोडी करून घेतलेल्या आहे, म्हणजे त्या शिजल्यावर थोड्या नरम पडतात आणि त्याचा साईज सुद्धा कमी होतो। छान हलकं 1-1.5 मिनिट परतून घेतलं यांना सर्वांना। त्यानंतर यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ। अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। त्यानंतर मीठ घालून घेऊ, काळं मीठ आणि साधं मीठ चवीनुसार। काळं मीठ कमीच घ्यायचं आहे। आणि चाट मसाल्याने छान आंबट गोड अशी त्याला चव येते। आणि चवीनुसार इथे गूळ घालून घ्यायचा आहे। मी पाऊण वाटी गूळ घातलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। तुम्हाला हवी असल्यास थोडा गूळ कमी करून 1-2 चम्मच तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता। मी साखर स्किप केलेली आहे, गूळ घातलेला आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं। बघू शकता छान गूळ आता ते गरम मेच्या संपर्कात आला की मेल्ट व्हायला लागतं, बघू शकता। पाणी न टाकता आपण ही रेसिपी तयार करणार आहोत, खूप दिवस ही टिकते सुद्धा। व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान, म्हणजे ते सर्व मसाले आपल्या आंब्याच्या फोडींना लागले पाहिजे। आणि झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटं आपण याला एक वाफ काढून घेऊ। बघू शकता वाफेने पूर्ण तो गूळ जो आहे आपला तो पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि जे थोडंफार असेल ते पण पूर्ण आपल्याला शिजून जाईल आणि या गुळाच्या पाण्याने आपला आंबा सुद्धा नरम होईल आणि पटकन शिजला जाईल। एकदा छान व्यवस्थित मिक्स केलं, पुन्हा मी 3 ते 4 मिनिटं याला छानपैकी शिजून घेणार आहे। बघू शकता 4 ते 5 मिनिटांनंतर मस्तपैकी आता आपला गूळ सुद्धा पूर्ण मेल्ट झालेला आहे। ते पाणी सुद्धा घट्ट झालेलं आहे आणि जसं पाहिजे तसं झालेलं आहे। इथे मी आंबा तुम्हाला दाबून दाखवत आहे, बघू शकता। व्यवस्थित आंब्याच्या फोडी सुद्धा शिजलेल्या आहे, बघू शकता तुम्ही। आपण पाण्याचा काहीच वापर नाही केला तरी आपला किती झटपट मेथांबा बनवून तयार आहे। तुम्ही याला मेथांबा म्हणा, आंब्याची चटणी म्हणा किंवा लोणची सुद्धा म्हणू शकता। आपल्या तोंडाची चव वाढवणारी आणि उन्हाळ्यात थोडंसं काहीतरी जेवणासोबत खायला लागतेच, त्याच्यासोबत तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।